गेल्या 3-3.5 दशकांपासून गुन्हेगारी करत संपूर्ण पुणे शहराला हैराण करून सोडणाऱ्या आणि या गुन्हेगारीच्या माध्यमातून करोडोंची माया जमवणाऱ्या अंधेकर टोळीकडे नेमकी किती संपत्ती आहे, कोणकोणत्या स्वरूपातली ही सगळी संपत्ती आहे, या सगळ्यावरती सध्या पुणे पोलीस लक्ष ठेवून असलेले पाहायला मिळतात। आणि आता या अंधेकर कुटुंबाची जी काही संपत्ती निष्पन्न झाली आहे ती जवळपास 19 कोटींची 18-19 कोटींची संपूर्ण संपत्ती जी आहे ती आता पोलीस तपासातून निष्पन्न झालेली पाहायला मिळते। या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त संपत्ती ही स्वतः गँगस्टर असलेला, स्वतः या टोळीचा प्रमुख असलेल्या बंडू अंधेकरच्या नावे असल्याची माहिती जी आहे ती सगळीच पोलीस तपासातून समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्यामध्ये हे जे अंधेकर कुटुंब आहे या कुटुंबाकडे नेमकी कुणाच्या नावावरती किती प्रॉपर्टी आहे, काय काय प्रॉपर्टी आहेत वगैरे हे सगळं आपण पाहणार आहोत। आपण जर या सगळ्यामध्ये पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबाकडे 17,98,93,000ची प्रॉपर्टी आहे। म्हणजे एकूण अंदाजे आपण धरून चालू शकतो की 18 कोटींची ही सगळी प्रॉपर्टी आहे। त्याचबरोबर जवळपास 95 लाखांचा मुद्देमाल जो आहे तो यांच्या घरून जप्त केलेला होता। आता ही जी काही मालमत्ता आहे ही स्थावर मालमत्ता वगैरे आपण ज्याला म्हणतोय त्या पद्धतीच्या मालमत्तेची संपूर्ण जी काही चौकशी झाली आहे, तपास झालाय, त्या सगळ्यातून समोर आलेली माहिती अशी की ही 18 कोटींची आहे। त्याचबरोबर घरझडतीतून जे काही मिळालेलं आहे ते जवळपास 95-96 लाखांचं सगळं मिळालंय आणि हे सोडून सुद्धा आणखी अजून अशा अनेक प्रॉपर्ट्या असू शकतात। मात्र पोलिसांच्या तपासातून आतापर्यंत जी काही माहिती समोर आली त्या आधारावरती ही 18 कोटींची प्रॉपर्टी जी असल्याची माहिती जी आहे ती निष्पन्न झाली आहे। तर त्यामध्ये आपण जर सगळ्यात पहिल्यांदा पाहायला गेलं तर बंडू अंधेकर जो या टोळीचा प्रमुख आहे याची फुरसुंगीमध्ये जवळपास 24.5 गुंठे इतकी जमीन आहे। फुरसुंगी सारखा भाग जर आपण पाहिला तर आता मोठ्या प्रमाणात डेव्हलपिंग भाग आहे, पूर्णपणे डेव्हलप नसल्यामुळे जागेच्या किमती कमी आहेत। मात्र आता जर खरेदी करायला गेलो किंवा विक्री करायला जर गेलं तर खूप मोठ्या भावांमध्ये या सगळ्या जागा ज्या आहेत त्या विकल्या जाऊ शकतात। त्यामुळे या परिसरामध्ये प्लॉट ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची ही जागा आहे, जवळपास 24.5 गुंठ्यांची जागा आहे। त्याचबरोबर कोथरूड सारख्या अगदी आलिशान परिसरामध्ये शांत आणि खूप महागडी घरं ज्या ठिकाणी आहेत असं समजलं जातं त्या कोथरूडमध्ये सुद्धा बंडू अंधेकरच्या नावावरती फ्लॅट आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आणखी 2 दुकानं आहेत याच बंडू अंधेकरच्या नावावरती। स्वतः जे राहतं घर आहे ते राहतं घर आहे, त्याचबरोबर 3 मजली आणखी एक घर आहे। नाना पेठेच्या परिसरामध्ये जिथे ते आत्ता वास्तव्याला आहेत त्याच परिसरामध्ये आणखी एक फ्लॅट सुद्धा असल्याची माहिती समोर येते। हे सोडून लोहियानगरची जी संपूर्ण झोपडपट्टीचा भाग वगैरे आहे त्या परिसरामध्ये सुद्धा आणखीन 2 खोल्या आहेत, साध्या स्वरूपाची घरं ज्याला म्हणता येईल तशा पद्धतीच्या 2 खोल्या आहेत। तर हडपसरमध्ये सुद्धा एक फ्लॅट जी आहे, फ्लॅट आणि एक खोली जी आहे तशा पद्धतीचंही काही त्या परिसरामध्ये असल्याची माहिती समोर आली। आणि जेव्हा वनराज अंधेकर यांचा खून झालेला होता त्यावेळी हा खून ज्या कारणावरून झाला ते मुळातच प्रॉपर्टीचे वाद होते आणि त्यावेळी ही जी संजीवनी कोमकर आहे, म्हणजे आता जो आयुष कोमकरची हत्या झालेली आहे, अंधेकर टोळीने ही सगळी हत्या केली आहे, त्या आयुषची मावशी आणि काकू असलेली संजीवनी म्हणजे बंडू अंधेकरची मोठी मुलगी, या संजीवनीला हाच हडपसरमध्ये जी काही फ्लॅट आणि खोली वगैरे आहे त्या संदर्भातूनच हे सगळे वादविवाद सुरू असल्याची माहिती जी आहे ती त्यावेळी समोर आलेली होती। त्यामुळे अशी सगळीच प्रॉपर्टी जी आहे ती स्वतः या बंडू अंधेकरकडे। त्या खालोखाल आपण जर पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त प्रॉपर्टी असलेली त्याची दुसरी मुलगी आहे ती म्हणजे वृंदावनी वाडेकर। हिच्याकडे 3 मजली घर आहे, ज्या घरामध्ये ही आता स्वतः राहते ते 3 मजली घर आहे। हिला 2 मुलं आहेत, स्वराज आणि तुषार। ही दोन्ही मुलं आयुष कोमकर हत्या प्रकरणामधले मुख्य आरोपी आहेत, ते सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी असलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर वृंदावनी वाडेकर स्वतः सुद्धा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेली दिसते। या 3 मजली घराच्या व्यतिरिक्त एक टपरी आहे आणि त्याचबरोबर हडपसरमध्ये आणखी एक रूम आहे। अशी सगळी प्रॉपर्टी या वृंदावनी वाडेकरकडे। त्याचबरोबर या सगळ्या टोळीचा एक नवा म्होरक्या म्हणून जो चेहरा काही दिवसांपूर्वी समोर आलेला होता तो शिव मांदेकर। या शिव मांदेकरकडे जर पाहायला गेलं तर मुळशी सारख्या अतिशय महाग जागा असलेल्या परिसरामध्ये त्याच्याकडे 22 गुंठे इतकी जमीन आहे जी त्याच्या स्वतःच्या नावावर आहे। त्याचबरोबर कोथरूडमध्ये सुद्धा आणि नाना पेठेत सुद्धा प्रत्येकी एक फ्लॅट आहे आणि आणखी काही दुकानं सुद्धा या शिव मांदेकरच्या नावावर असलेली पाहायला मिळतात। शिव मांदेकर हा उदयकांत अंधेकर यांचा मुलगा आहे, जे माजी नगरसेवक होते आणि या बंडू अंधेकरचे भाऊ होते, त्यांचा हा मुलगा आहे शिव मांदेकर। त्याचबरोबर शिवराज अंधेकर जो उदयकांत अंधेकर यांचाच मुलगा आहे, बंडूचा पुतण्या आहे बंडू अंधेकरचा, आणि त्याच्या नावावरती सुद्धा नानापेठेमध्ये एक फ्लॅट आहे। दुसरीकडे सोनाली वनराज अंधेकर जी वनराज अंधेकरची पत्नी आहे तिच्या नावावरती सुद्धा नानापेठेच्या परिसरामध्ये 2 दुकानं आहेत।
आणि असं जर आपण एकूण पाहिलं तर आत्तापर्यंत ही जी काही प्रॉपर्टी हाती आली आहे त्यानुसार ही 18 कोटींची सगळी प्रॉपर्टी आहे. यामध्ये आणखी अनेक चौकशी आणि तपास होणं बाकी आहे. यामध्ये कृष्णा अंदेकरच्या नावावरती काय आहे, त्याच्या पत्नीच्या नावावरती काय आहे, अशा पद्धतीची माहिती समोर येणं बाकी आहे. दुसरीकडे जी माजी नगरसेवक राहिलेल्या आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांना सह आरोपी केलेला आहे त्या लक्ष्मी अंदेकर नेमक्या त्यांच्या नावावरती किती प्रॉपर्टी वगैरे आहे ते सुद्धा समजणं अजून बाकी आहे. त्या सगळ्याची सुद्धा चौकशी आणि तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय. या सगळ्याच्या व्यतिरिक्त अंदेकर कुटुंबाकडे 16 विकसन करारनामे जे असतात डेव्हलपमेंटसाठीचे, एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटचे वगैरे तशा पद्धतीचे हे करारनामे सुद्धा सापडलेले आहेत. कोट्यवधींची ही सगळी मालमत्ता आहे एकूण. त्याचसह जर आपण आत्तापर्यंतची जी काही या सगळ्यांवरती आर्थिक नाड्या आवळण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी केलेली कारवाई जर पाहिली तर अंदेकर टोळी आणि या टोळीतील सदस्यांची एकूण 37 बँक खाती जी आहेत ती फ्रीज करण्यात आली आहेत. या एकूण 37 मध्ये जर आपण बघितलं तर 1,47,00,000ची रक्कम जी आहे ती या 37 बँक अकाउंट्समध्ये होती आणि ज्या अर्थी ही अकाउंट सील केली आहेत, फ्रीज केली आहेत, त्याच अर्थी ही रोकड सुद्धा आता वापरता येणार नाहीये, ती सुद्धा फ्रीज केलेली आहे. या व्यतिरिक्त जसं मी आधी सांगितलं की घरावरती जेव्हा छापेमारी झालेली होती त्यावेळी जवळपास 4 कार, 4 दुचाक्या, 2 पिस्टल, त्याचबरोबर सोन्या चांदीचे दागिने, काही रोख रक्कम आणि आणखी काही अशाच पद्धतीचे जागांचे वगैरे बँक पासबुक असतील किंवा जागांचे वगैरे करारनामे आणि साठेखत वगैरे अशा पद्धतीची अनेक डॉक्युमेंट्स सापडलेली होती. हा सगळाच मुद्देमाल जवळपास 95 लाखांचा होता, म्हणजे 1 कोटींच्या घरात थोडक्यात हा सगळा मुद्देमाल होता. तर आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर अंदेकर टोळीच्या नावावरती इतकी सगळी माया आणि इतकी सगळी संपत्ती असलेली आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आली. मात्र ही इतकीच संपत्ती नाहीये, या व्यतिरिक्त सुद्धा आणखी बरंच घबाड जे आहे ते असणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या जवळपास 3-3.5 दशकांपासून ही अंदेकर टोळी, बंडू अंदेकर स्वतः, त्याच्या आधी असलेला टोळीचा प्रमुख बाळू अंदेकर, त्याच्यानंतर बंडू अंदेकरच्या नंतर मग आता कृष्णा अंदेकर असेल, शिवम अंदेकर असेल, या सगळ्यांनी जी काही या 3 दशकांमध्ये दहशत माजवली, या दहशतीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जे ते कमवलेले आहेत. केवळ हा मासळी बाजार जो त्या ठिकाणी अवैध मासळी बाजार भरत होता, या मासळी बाजारामधूनच त्यांनी जवळपास 20 कोटी रुपये हे गेल्या 10-12 वर्षांमध्ये खंडणीच्या स्वरूपामध्ये उकळलेले होते, हप्त्यांच्या स्वरूपामध्ये उकळलेले होते. त्यामुळे त्यावरून जर आपण पाहायला गेलो तर जर अगदी 10 वर्षांमध्ये जर हे इतक्या मोठ्या पद्धतीने खंडणी वसूल करू शकतात तर अर्थातच या सगळ्या पैशांच्या माध्यमातून जी काही संपत्ती कमवलेली आहे किंवा या पैशांचा वापर करून जागा, जमिनी, त्याचबरोबर काही फ्लॅट्स, बंगले वगैरे, गाड्या जे काही यांनी घेतलेलं आहे ते आणखी मोठ्या स्वरूपात असणार आहे. हे जे काही आत्ता समोर आलंय तितकंच नाहीये, मात्र हे आणखीन काय काय आहे या दृष्टिकोनातून सुद्धा पोलिसांचा तपास सुरू असणार आहे. गरज पडली तर या सगळ्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते. यामध्ये काही इल्लीगल आढळलं तर या सगळ्यावरती कारवाई होईल. दुसरीकडे जप्तीची कारवाई सुद्धा होऊ शकते. आत्ता जर आपण पाहिलं तर बंडू अंदेकरच्या मालकीची त्याच्या आशीर्वादाने सुरू असलेली आणि काही अवैध बांधकामं किंवा अनधिकृत बांधकामं वगैरे जी काही आहेत त्याच्यावरती सुद्धा बुलडोजर फिरवला जातोय. नानापेठ, गणेशपेठच्या परिसरामध्ये अजून सुद्धा ही कारवाई सुरू असलेली दिसते. त्यामुळे तशाच पद्धतीने ही जी काही प्रॉपर्टी सापडली आहे या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा जर काही इल्लीगल आढळलं तर त्याच्यावरती सुद्धा जप्ती येऊ शकते किंवा मग हे सगळं बांधकाम उद्ध्वस्त सुद्धा केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर या सगळ्यामध्येच बंडू अंदेकर आणि टोळीला इथून पुढे आर्थिक रसद किंवा कुठल्याही पद्धतीने अवैध पद्धतीने यांच्याकडे पैसा येणार नाही अशा दृष्टिकोनातून सुद्धा पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टिकोनातून यांच्या आशीर्वादाने सुरू असलेले जुगाराचे अड्डे असतील, लॉटऱ्या सेंटर वगैरे असतील किंवा इतर जे काही अनधिकृत टपऱ्या वगैरे चालू होत्या आणि या टपऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा भला मोठा पैसा गोळा केला जात होता, हप्ते वसुली होत होती, हे सगळं सुद्धा आता पोलीस उद्ध्वस्त करायला सुरू झालेत. त्यामुळे आर्थिक नाड्या जोपर्यंत या टोळीच्या आवळल्या जात नाहीत तोपर्यंत टोळी उद्ध्वस्त करणं हे अशक्य असणार आहे. जरी या टोळीतले बरेच सदस्य हे आत्ता तुरुंगात असले तरी सुद्धा जे दिसतात त्यापेक्षा खूप मोठी ही टोळी आहे. अनेक बाहेर गुन्हेगार गुंड या सगळ्यामध्ये काम करतात आणि त्यांना जर या सगळ्यापासून परावृत्त करायचं असेल, गुन्हेगारीपासून बाहेर काढायचं असेल आणि ही टोळी जर नेस्तनाबूत करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे या टोळीला मिळणारा पैसा बंद करणं. त्यामुळेच आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली. आणखी जी काही स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे त्याची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. आणखीन तपासातून नेमकं काय काय समोर येतं आणि या सगळ्या संपत्तीवरती कारवाई पोलिसांकडून केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त
टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.